एका सिंहाला भूक लागली. तो गुफेतून बाहेर आला. एखादे जनावर खायला मिळेल का ते बघू लागला. एका झाडाखाली एक ससा हसत खेळत होता. त्या सिंहाचे लक्ष सशाकडे गेले आणि सिंहाने म्हटले की बराच सापडलास असे म्हणत हळूच दबकत सिंह सशाकडे चालू लागला. सशाला सिंहाची चावून लागली आणि ससा धावून सुटला. खूप वेळ पाठलाग केला आणि सिंहाने लगेच सशाला पकडले आणि त्याने पंजा खोलायच्या आधी एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले आणि त्याने मनात म्हटले की एवढीच्या सशाने माझं काय बघेल. त्याच्या सशापेक्षा हरिण बरे आणि त्याने सशाला सोडून दिले आणि हरणाकडे धावू लागला. हरिण तसेच चपाराने पडू लागले. खूप वेळ पाठलाग केला तरीही हरिण काही भेटले नाही. त्याने हरिण पण भेटले नाही आणि हरिणी भेटले नाही आणि ससाही भेटला नाही. त्याने सशाला सोडून दिले म्हणून त्याला खूप पश्चाताप झाला. तात्पर्य काय? हाताचे सोडून पलट्याच्या मागे लागू नये. माझ्या गोष्टीचे नाव पोपट आणि मुलगा. एका मुलाने पिंजऱ्यात एक पोपट पाळला होता. एके दिवशी पिंजऱ्याचे दार उघडे राहिले असता तो पोपट बाहेर पडला व उडू जाऊ लागला. त्याला पकडण्याचा त्या मुलाने बऱ्याच प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो पोपटाला म्हणाला, अरे तुझ्या चांगला पश्चाताप झाल्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाही. तू कुठेही गेलास तरी इथल्यासारखी दुसरीकडे मिळणार नाही, सुख मिळणार नाही. त्या पोपट म्हणाला, मला सुख मिळो अगर नाही मिळो पण एवढं नक्की यापुढे तुझ्या मताप्रमाणे वागावं लागणार नाही. माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी वागू शकेल. तात्पर्य पालन त्यांच्यातले मोठाई सुखापेक्षा सोडून त्यांच्यातले थोडे सुख सुद्धा श्रेष्ठ होईल. धन्यवाद. साईराम. महेश मानकर. मी आता दुसरी मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला मूर्खपणाची शिक्षा गोष्टी सांगणार आहे. एक सुतार होता. तो ओळक्याचा भला मोठा लाकडाचा भला मोठा ओळका करवतीने कापत बसला होता. त्याला त्या ओळक्याचे 2 तुकडे करायचे होते. समोरच्या झाडावर एक माकड बसले होते. तो बराच वेळ या सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत होते. ओळक्याचा अर्धा भाग कापून झाला तेव्हा सुताराला भूक लागली. त्याने काम थांबवले व तो जेवायला निघून गेला. जाताना त्याने ओळक्याच्या फटीत एक पातळ ठोकून ठेवली होती. सुतार गेला हे पाहून झाडावरून माकड झरझर खाली उतरले. एकदा ओळक्याच्या भोवती फिरले आणि आपले 2 पाय ओळक्याच्या दोन्ही बाजूला सोडून बसले. त्याचे लक्ष त्या पाचरीकडे होते. त्याने मोठ्या कुतूहलाने त्या पाचरीला हात लावून पाहिले. ते ती पाचर जोराने हलवू लागले. शेवटी जोर लावून त्याने ती पाचर उपसून काढलेली व तो ओरडू लागला. ओय ओय करत ओरडू लागला. सुतार येईल आणि आपल्याला बदलतील या भीतीने माकडने उडी मारली. कशी त्याची सुटका झाली पण मात्र त्याचे शेपूट
शकते. माझ्या गोष्टीचे नाव तहानलेला कावळा. खूप वर्षांपहिलं एक कावळा होता. त्याला खूप तहान लागलेली. मग त्याला जमिनीवर एक पाण्याचं भांडं दिसलं आणि मग तो जमिनीवर गेला आणि जसं त्याने चोच टाकली त्याला पाणी त्याची चोच पुरत नव्हती. मग त्यांनी युक्ती लावली आणि मग त्याला खाली पडत काही दगड दिसले